भव्य मोर्चानंतर प्रशासनाला थेट इशारा, हक्क न मिळाल्यास एल्गार अधिक तीव्र. बहुजन समाजाच्या न्याय, हक्क आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांच्या सन्मानासाठी आज नाशिकमध्ये सकल मातंग समाज, बहुजन रयत परिषद, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले नाशिक जिल्हा व आरंभ सामाजिक संघटना यांच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर माननीय जिल्हाधिकारी नाशिक यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करून प्रशासनाला थेट इशारा देण्यात आला. मोर्चामध्ये मोठ्या संख्येने समाज बांधव, युवक व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. घोषणाबाजी, एकजूट आणि हक्कांसाठीचा निर्धार यामुळे परिसरात आंदोलनाची तीव्रता जाणवत होती. प्रमुख मागण्या: साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे पुनर्निर्माण व सुशोभीकरण तात्काळ पूर्ण करण्यात यावं. अनुसूचित जाती अ-ब-क-ड आरक्षण वर्गीकरण तात्काळ लागू करण्यात यावे. क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या नावाने नाशिकमध्ये भव्य स्मारक व अभ्यास केंद्र उभारण्यात यावे. महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती जमातीवरील वाढत्या अत्याचारांच्या घटनांवर कठोर उपाययोजना करण्यात याव्यात. ठाम भूमिका व इशारा या सर्व मागण्या संविधानिक हक्कांशी संबंधित असल्याचे नमूद करत प्रशासनाने तात्काळ सकारात्मक निर्णय न घेतल्यास भविष्यात अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा स्पष्ट इशारा बहुजन संघटनांनी दिला. सामाजिक नेते व कार्यकर्त्यांची उपस्थिती. या मोर्चा व निवेदनाप्रसंगी रिपाईच्या माननीय नगरसेविका व गटनेत्या दीक्षाताई लोंढे, रिपाई मातंग आघाडीचे जिल्हाप्रमुख परशुरामजी साठे, बहुजन रयत परिषदचे प्रदेश अध्यक्ष कोमलताई साळुंखे, अंबादास अहिरे सर, अजय भोंगळ, सचिन नेटारे, बाळासाहेब शिरसाट, अमोल आल्हाट, सुभाष शेजवळ, अनिल निर्भवणे, उत्तमराव अहिरे, बबलू भाऊ आठवले, दिनकर लांडगे, राजू कांबळे सर, अनिल शिरसाट, दिलीप साठे, बबनराव लांडगे, संतोष शेडके, संजय गालफाडे, पंडित जाधव, अशोक साठे, सुरेश साबळे, गोपाळ बस्ते, दिलीप बंद्रे, राहुल पानपाटील, महेश गडदे, संतोष साबळे, सूर्यकांत भालेराव, संतोष घोडे, दीपक इंगळे, सुधाकर इस्ते, सुरवशे सर, प्रदीप साळवे, नाना जाधव, युवराज अहिरे, मंगेश शिरसाट, किशोर शिरसाट, गजानन शिरसाट, कृष्णाजी बलसाने, प्रकाश साळवे, विलास साठे, भारत जाधव आदी सामाजिक नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमचे हक्क मिळालेच पाहिजेत. अन्यायाविरुद्ध लढा आता निर्णायकच असेल. आज नाशिक जिल्हा आणि नाशिक शहराच्या वतीनं सकल मातंग समाज असेल, RPI आठवले गट असेल, बहुजन रयत परिषद असेल, आरंभ युवा फाउंडेशन असेल, या सर्वांच्या माध्यमातून एल्गार मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. खरं तर या मोर्चाच्या माध्यमातून सरकारनं चांगलं केलं तर सरकारच्या पाठीशी आपण थाप मारली पाहिजे. मातंग समाज असेल किंवा SC ST OBC समाज असेल, हा कायमच मतांच्या रूपानं सरकारच्या पाठीशी उभा राहिला आहे. परंतु आम्हाला असं वाटतंय की आपण एखादी योजना अंमलात आणली की त्याचा फायदा हा शेवटच्या माणसापर्यंत झाला पाहिजे. हा संविधानिक अधिकार आहे. त्यासाठीच अ-ब-क-ड आरक्षण वर्गीकरणाचा जो प्रश्न आहे त्यासाठी नामदार आठवले साहेब यांनी या ठिकाणी पाठिंबा दर्शवला. त्यांचे आभार. शासनाने या ठिकाणी पाठपुरावा केला आहे आणि त्या दृष्टीने त्यांची कारवाई सुरू आहे. त्याचबरोबर RTच्या माध्यमातून शासनानं खूप चांगलं या ठिकाणी पाऊल उचललं आणि प्रेरणा खवळे नावाची एक आमच्या मातंग समाजाची लेख या ठिकाणी IAS अधिकारी म्हणून ती आता कार्यरत होती. सरकारचा आभार. परंतु नाशिक शहरामध्ये या ठिकाणी अनेक कुंभमेळ्याचे कामं चालू आहेत. हजारो कोटीचा निधी या ठिकाणी खर्च केला जातोय. परंतु 1,20,00,000चं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचं निर्मिती आणि सुशोभीकरण हे काम खूप संत गतीनं चालू आहे. 2 वर्ष झाले लाल फितीत अडकला आहे आणि मला असं वाटतंय की सरकारनं हा एवढा मोठा समाज रस्त्यावरती फक्त स्मारकासाठी उतरलाय. मला तर असं वाटतंय की सरकारने, प्रशासनानं या ठिकाणी लक्ष घालावं आणि तात्काळ ते स्मारक पूर्ण करावं. आणि ज्याही प्रलंबित मागण्या आहे, आम्हाला कुठल्याही प्रकारे कोणाला विरोध करायचा नाही. हात जोडून विनंती असेल की हा समाज गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी वंचित आहे, पीडित आहे. संधी त्याला मिळत नाही आणि कुठेतरी संधीची संधी या ठिकाणी दिसते. कुठेतरी एक तारा दिसतोय, कुठं प्रकाश दिसतोय. आणि अशातही जर सरकार किंवा प्रशासन आमच्यापासून त्या संध्या जर हिरावून घेत असेल तर मला वाटतं या समाजाचा इतिहास आहे संघर्षाचा. आमचा समाज हा फक्त जिवंत राहण्यासाठीचा संघर्ष आजपर्यंत करत आलाय. कधीतरी संविधानानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेनं 75-76 वर्षामध्ये कुठेतरी आम्ही दिसू लागलोय. आणि हे दिसत असताना माझी विनंती आहे की अजूनही आमचा शेवटचा बांधव जो त्या गाव कुसाबाहेर खेड्यामध्ये आजही त्या झोपडीमध्ये वाट पाहतोय त्या सरकारच्या संधीची किंवा त्या सरकारच्या विकासाची, तो विकास अजून त्याच्यापर्यंत पोहोचला नाही. म्हणून मला सरकारला हात जोडून विनंती आहे की ती संधी अ-ब-क-ड आरक्षण वर्गीकरणाच्या माध्यमातून त्याच्या आयुष्यामध्ये येईल.
तो मुलगा कुठेतरी शिक्षण घेतोय, त्या शिक्षणामध्ये त्याला खूप अडचणी आहे. आणि अशामध्ये जर मला वाटतं जर आरक्षणाची जर अंमलबजावणी सरकारने केली तर केंद्रात आम्ही नरेंद्र मोदी असतील, अमित जी शाह असतील, त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस असतील, या ठिकाणी आमच्या सर्व प्रशासनातील आणि राजकारणातील जे नेते असतील त्यांचे आम्ही आभार मानून असाच मोर्चा त्यांच्या समर्थनार्थ काढू की बाबांनो कधीतरी तो विकासाचा जी संधी आम्ही पाहतोय ती आम्हाला द्यावी, ही विनंती. धन्यवाद. खर तर सगळ्या शासकीय प्रशासकीय मान्यता मिळालेल्या असताना पुतळा उभा राहत नाही. कदाचित या सरकारला आणि प्रशासनाला आपल्या शांततेचा अर्थ आपली हतबलता वाटत असावी. गेल्या 2 वर्षापासून फायली टेबलावर धूळ खात पडलेले आहेत. नाशिकच्या मातीत अण्णाभाऊंचा पुतळा उभा राहावा यासाठी 2 वर्ष विनंत्या कराव्या लागतात. ज्या अण्णाभाऊंनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात आपल्या डफावरती थाप मारून मराठी माणसाला जाग केलं, आपल्या लेखणीनं आणि शाहिरीनं या महाराष्ट्राला अस्तित्व मिळवून दिलं. त्यांनी 7 समुद्रापार रशियापर्यंत मराठी साहित्याचा डंका वाजवला. आज त्यांच्याच लेकरांना 2 वर्ष रस्त्यावर उतरावं लागतंय. नाशिक महापालिकेकडं आदरणीय अजितदादांच्या स्मारकासाठी निधी नाहीये, अण्णाभाऊंच्या पुतळ्यासाठी वेळ नाहीये. मग आमचा निधी जातोय कुठं? प्रशासनाकडं कुंभमेळ्याच्या कामासाठी कोट्यावधीचा निधी आहे, तिथं कोणतीच तक्रार नाही, कोणताही अडथळा नाही. पण जेव्हा हे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचा पुतळ्याचा विषय येतो तेव्हा मात्र तिजोरी रिकामी कशी काय होते? हा दुजाभाव का? ह्या स्मारकाला ह्या ज्या सरकारला महापुरुषांचा विसर पडलाय. घटनात्मक कामकाज सुद्धा मनमानी पद्धतीने हे सरकार करतंय. सरकारला माझा एकच सवाल आहे, कुंभमेळ्याच्या नियोजित कामाला पैसे मिळतात, मग महापुरुषांच्या स्मारकांनाच का ब्रेक लागतो? हे सरकार महाराष्ट्राला नेमकी कोणती दिशा देण्याचं काम करतंय? एवढाच आज आम्ही समाज बांधव प्रश्न करायला आलेलो आहे. धन्यवाद. आज खरं तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं तात्काळ काम पूर्ण करण्यात यावं यासाठी, या प्रमुख मागणीसाठी, त्याचप्रमाणे अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण व्हावं, त्याचप्रमाणे लहुजी वस्ताद यांचं सुद्धा स्मारक या नाशिक शहरात व्हावं, या अशा प्रमुख मागण्यांसह आजचा हा एल्गार मोर्चा हा नाशिक शहरामध्ये समस्त मातंग समाजाच्या वतीने व सर्व समाजांच्या वतीने या ठिकाणी आयोजन केलेलं असून या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सुद्धा देण्यात आलेलं आहे. खरं तर मला सांगायला आनंद होतो की आदरणीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय नेते नामदार रामदासजी आठवले साहेब यांनी सुद्धा अनुसूचित जातीतील अबकड वर्गासाठी जे आरक्षण काढलेलं होतं त्याला सुद्धा त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाने सुद्धा त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी त्यांनी पुढाकार सुद्धा घेतलेला आहे. परंतु हे कुठंतरी डॉक्युमेंटरी न राहता ते तात्काळ अंमलात यावं यासाठी आजच्या या मोर्चाच्या मागणीसाठी आम्ही सगळे इथं उपस्थित राहिलो होतो आणि प्रशासनाला जाग यावी म्हणून या ठिकाणी निदर्शनं करण्यात आलेली आहे. आणि इथून पुढे जर या कामामध्ये कुठल्याही प्रकारची जर दिरंगाई वाटली तर यानंतर तीव्र स्वरूपाचं आंदोलन हे लोकशाही मार्गाने काढण्याचं आम्ही समस्त बांधवांचं ठरलेलं आहे आणि अशा प्रकारे आम्ही प्रशासनाला इशारा देत आहोत.